तुम्ही जर बीएससी नर्सिंग मध्ये ऍडमिशन घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण जर हे नियम नीट समजून तुम्ही घेतले नाहीत तर तुमचं नर्सिंग मध्ये ऍडमिशन अजिबात होणारच नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताय. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की MHCET PCB दिलं म्हणजे नर्सिंगला ऍडमिशन मिळेल, पण हे एकदम चुकीचं आहे. आता MHCET चा उपयोग हा MBBS, BDS, फार्मसी या एक्झाम साठी केला जातो. तर नर्सिंग साठी वेगळी एक एक्झाम असते, ती म्हणजे नर्सिंग CET. तीच आपल्याला द्यायला लागते. ओके. अजून एक सगळ्यात मोठा फरक म्हणजे सिलेबस मध्ये आहे. आता सगळ्यांना वाटतं की PCB ची मी तयारी केली तर मला नर्सिंग CET ची पण एक्झाम मी लगेच क्रॅक करता येईल. तर असं नाहीये. या सिलेबस मध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. PCB CET मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सब्जेक्ट्स आहेत, तर नर्सिंग CET मध्ये बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री यासोबतच इंग्लिश अँड नर्सिंग ऍप्टिट्यूड हे देखील सब्जेक्ट्स आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, ऍडमिशन मिळवण्यासाठी एक आपल्याला स्पेसिफिक पर्सेंटाईल लागतं, म्हणजे कट ऑफ लागतो. त्या पर्सेंटाईलच्या वरती आपल्याला नर्सिंग CET मध्ये मार्क्स पाहिजे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ओपन कॅटेगरीसाठी तो कट ऑफ आहे 50 पर्सेंटाईलचा आणि तेच रिझर्व कॅटेगरीसाठी कट ऑफ आहे 40 पर्सेंटाईलचा. म्हणजे कमीत कमी रिझर्व कॅटेगरीमध्ये येणारे स्टुडंट जसे की SC, ST, OBC, NT, तर अशा विद्यार्थ्यांना 40 पर्सेंटाईल पेक्षा जास्त मार्क्स पाहिजेत आणि ओपन कॅटेगरीमध्ये 50 पेक्षा जास्त पाहिजेत. आता विद्यार्थी मित्रांनो, या मिनिमम रिक्वायर्ड पर्सेंटाईल पेक्षा तुम्हाला जरी जास्त मार्क्स असतील नर्सिंग CET मध्ये तरी ऍडमिशन प्रक्रिया आपल्याला सोपी वाटते, पण ती तितकीशी सोपी नसते. आता विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला एका एक्सपिरियन्स गायडन्सची गरज असते. आता तसंच गायडन्स आपण देखील प्रोव्हाइड करतो. यामध्ये 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस, स्टेप बाय स्टेप गायडन्स मिळतं. आता विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुमच्या पर्सेंटाईलचा अभ्यास करतो आणि त्यानुसार तुम्हाला आम्ही कॉलेजची लिस्ट तयार करून देतो. ज्या भागात तुम्हाला पाहिजे किंवा तुमची रिक्वायरमेंट असेल की गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे. आता कन्सिडर करा, तुम्हाला 85 पर्सेंटाईल आहेत किंवा 90 पर्सेंटाईल आहेत. तुमची रिक्वायरमेंट आहे की मला गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट एडेड पाहिजे कॉलेज, त्यासोबतच माझी कास्ट आहे OBC, अजून काही मला फक्त पुण्यामध्ये कॉलेज पाहिजेत. तर अशी काही तुमची रिक्वायरमेंट असेल तर त्या रिक्वायरमेंटचा आम्ही अभ्यास करतो, तुमच्या पर्सेंटाईलचा अभ्यास करतो आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला कॉलेजची लिस्ट तयार करून देतो. आता विद्यार्थी मित्रांनो, या कोर्सची प्राइस फक्त 2000 रुपये इतकी आहे आणि हा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ऍडमिशनसाठी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देखील लागतं आणि जर कलर ब्लाइंडनेस असेल तरी तुम्ही नर्सिंगला इलिजिबल आहात. फक्त तुमच्याकडे करेक्टिव्ह लेन्सेस असायला हव्यात किंवा एखादे स्पेक्टॅकल्स असतील तरीही चालेल. बऱ्याच येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की आपण नर्सिंग CET देऊ शकतो का? तर हो, येणाऱ्या स्टुडंट्सला प्रायव्हेट मायनॉरिटी कॉलेजेसमध्ये 15% इन्स्टिट्यूट कोटा अंतर्गत ऍडमिशन दिलं जातं. आता जर आपण OCI बद्दल बोललो तर OCI स्टुडंट्स जे असतात तर त्यांना गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट या दोनही प्रकारच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर एका वर्षाचा ड्रॉप घ्यायचा असेल किंवा फार्मसी किंवा JEE अशा दुसऱ्या एक्झामला टार्गेट करायचं असेल तर आपल्यासाठी तुमच्यासाठी कोर्सेस आहेत. त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळतील, 2000+ MCQ क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्येक कोर्समध्ये अवेलेबल मिळणार आहेत. आता तुम्हाला जर PCB, PCM CET, PCB CET, JEE, नीट, नर्सिंग CET या सगळ्यांना टार्गेट करायचं असेल तर तुमच्यासाठी कॉम्बो प्राइस असेल 10,000 रुपये. आणि जर तुम्हाला फक्त एका एक्झामला टार्गेट करायचं असेल जसं की नर्सिंग CET किंवा JEE किंवा नीट, तर आपल्याकडे ती देखील फॅसिलिटी आहे. तुम्ही सिंगल कोर्स देखील बाय करू शकता, जसे की त्याची प्राइस आहे 5,000 रुपये इतकी. आता कुठल्या प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आता कोर्स कसं जॉईन करायचं ते पाहू. तर त्यासाठी प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन असं सर्च करा, ते ऍप डाउनलोड करा. पहा, असा लोगो असेल. डाउनलोड केल्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल.
इंटरफेसच्या डाउनवर्ड साईडला स्टोअरचा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. मला आता नर्सिंग सीईटी एनरोल करायचंय, सो मी नर्सिंग सीईटी टाईप केला. मला खाली नर्सिंग सीईटीचा कोर्स देखील आला. तसा तुम्हाला जो कोर्स घ्यायचा आहे तो कोर्स टाईप करा, तुम्हाला खाली तो कोर्स दिसून येईल. त्यानंतर तो कोर्स ओपन करा, तो कोर्स एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. त्यासोबतच तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल, जिथे तुमचे एज्युकेटर्स असतील त्यांच्याशी तुम्हाला पर्सनली कॉन्टॅक्ट देखील करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपलं लेक्चर इथेच थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं लेक्चर इथेच थांबूयात. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.